ही जी तुम्हाला सवय लागली होती आणि तो एक तुमच्या लाईफस्टाईलचा भाग हो. झाल्यासारखं झालं होतं. आणि आजची जी परिस्थिती आहे सर, आजची तरुण पिढी, युवा पिढी सुद्धा एक लाईफस्टाईल म्हणून त्याच्याकडे बघायला लागली, किंवा एक जर मला एखादं व्यसन असेल तर एक स्टेटस सिम्बल, म्हणजे आनंद आहे तर मला ते करायचंय, दुःख आहे तर ते मला करायचंय, मला नैराश्य आलं तर ते मला करायचंय, असा तो एक लाईफस्टाईलचा आता भाग झालाय सर. कसं बघता तुम्ही याकडे, आणि तुमचा अनुभव पण तुम्ही यामध्ये कसा सांगा? 100% हो. मी तुम्हाला सांगू ना, मी जसं आधी सुरू केलं, ही गोष्ट समाज मान्य आहे, ही करायला पाहिजे, हे सगळे समजदारीतल्या गोष्टी आहे. बरोबर. पण जो एक एज ग्रुप आहे ना, जेव्हा मी सुद्धा 9वीत होतो वगैरे, तर सभोवताली जे बघायचं तो कॉमन गोष्ट होती हो. की जो एक छान फोकस मधला दादा आहे, हम्म, हम्म. भाऊ भाऊ दादा आजचा नाही, नंबर प्लेटवाला, म्हणजे माझ्यापेक्षा मोठे, तर मी वस्तीत लहानाचा मोठा झालेलो ना, तर तिथं असा मान सन्मान असायचा की ए जा रे ते दुकानात ना, तर त्याला त्याच्या घरात नाहीने सांगितलेलं असायचं, तो 20 वर्षाचा, त्यांनी मला सांगायचं मी 15 वर्षाचा, मी पळत जाऊन काम करायचं. तर मग तो जे काही करायचा, उदाहरणार्थ तो सिगरेट प्यायचा कोपऱ्यात उभा राहून कट्ट्यावर संध्याकाळी एक साईडला, त्याचे दोन मित्र, मग ते बघून मला अट्रॅक्शन वाटायचं, हे करायसारखी गोष्ट आहे. पण एवढं नक्की आहे की ह्याला नाही मारत आहे, आपल्याला मारतील, कारण तोही बघितलेला भाग असायचा. पण हे केल्याने मोठं काहीतरी असू, मग कॉपी पेस्टचा जो भाग होता ना, हा हळूहळू हळूहळू होत गेला. समोरच्याला बघून त्याची चूक नव्हती, कोणत्याही दुसऱ्याची इच्छा नव्हती की मला ते व्यसन लागावं, मग ते दारू असो, सिगरेट असो, गुटखा असो, पण मला ते करायला आवडायला लागलं. आणि ते कधी व्यसन बनलं हे कळलंच नाही. कॉपी पेस्ट आणि काहीच नाही, कोणतरी करतंय माझ्यापेक्षा मोठा. आणि मी बघितलं ना की मी त्या वयात जाऊन जर विचार करतोय तर कोट बुटवाला माणूस, साधी गोष्ट की मी फाटका आणि मी कोट बुटवाल्याला माणसाला जे करताना बघायचो ना, हे मला करायचं आहे. कुतूहल एक वेगळं निर्माण. टीव्ही, पिक्चर, सिरियल बघा, म्हणजे आता मला कळतंय की स्पॉन्सर्ड ऍड काय असतात. मग तर पन्नाशीत कळतंय की स्पॉन्सर्ड ऍड असतात, ते अमुक अमुक प्रोडक्ट मला विकायचं आहे, त्या प्रोडक्टसाठी अमुक तमुक मॉडेल काहीतरी सांगतोय. मला आज पण शराबीतले सगळे गाणे पाठ आहे. म्हणजे हे जे दिग्गज आहेत, ज्यांना कुठं कुठं देव पण मानले गेलेले कलाकारांना नाव न घेता, म्हणजे त्या काळातला शराबी काय प्रमोट झालाय की आनंदात पण अमिताभ भगवंत दारू पितायत, ते गम्मदी दारू पितायत, आणि त्यांचे गाणे आणि त्यांची ते यारी दोस्ती परत दारूच, सगळं दारू. मग त्यांनी अजून एवढं अट्रॅक्शन वाढलं ना, जे आज पण चालू आहे. जेव्हा की आपण ट्रेंडिंग रील्स आणि हे ते बघतो की ऍड करणार वैयक्तिक ते काही करत नाहीये, किंवा करत असतील तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे, तेवढी मोठी उंच उडी माझी नाहीये बोलायची. पण प्रत्येक व्यक्ती जो स्क्रीनवर जे काही करतोय, घर सुद्धा एक स्क्रीन आहे, घरात जो करतोय, आणि समाज एक स्क्रीनच आहे, आणि तिथं चालू आहे कॅमेरा, मला कोणतरी माझ्यापेक्षा धाकटा बघतोय, हे ज्ञात जोपर्यंत होणार नाही ना, तो पण हे कॉपी पेस्ट चालत राहणार आहे. खरंय खरंय. आणि हा आजच्या पिढीसाठी सुद्धा खूप मोलाचा संदेश. सगळ्याच पिढ्या एकानंतर एक पिढी येतच राहणार आहे. मी जे करतोय ते कॉपी पेस्ट होणार आहे. मग ते काय द्यायचं ते माझ्या हातात आहे. बाबाला बघितल्यानंतर मुलाला वाटणारच आहे की बाबा करतोय तर मी का नाही करावं. ते तर अथोराईज आहे, खरंय अथोराईज आहे. मुलं उंच आवाजात बोलतात, विषय नाही मी दुसरीकडे नेते, मुलं उंच आवाजात बोलतायत, असभ्य बोलतायत, सहजरित्या शिव्या देत आहेत. हा फोनवरचा माझा कन्व्हर्सेशन आहे गॅलरीतला, जो की मी ऑफिसमधून घरी आल्यावर खूप सभ्य असतो, तो मी गॅलरीत जाऊन एक हातात सिगरेट दुसऱ्या हातात मोबाईल, आणि मी कोणत्या तरी कर्मचाऱ्याला माझ्या शिव्या देत असतो. ते आतून मुलगा ऐकतो, आणि तो खाली मित्रांमध्ये, आणि तो काही वर्षात घरात तेच वागतो. बरोबर आहे. त्यामुळे कसा आदर्श ठेवावा हे व्यक्तिपरत्वे प्रत्येकाने विचार. आदर्श जरी मला वाटतं, आदर्श हा शब्द जरी खूप मोठा वाटत असेल, काय होतं जनरली, आता झाले थोडे केस पांढरे झाले, मी बोलणं सुरू केलं, तर काळे केसावाले जेव्हा ऐकतात ना, तेव्हा ते बोलबच्चन करतोय की भाषण देतोय, ह्याने तर सगळं जगून घेतले. लफडा असा आहे की ते लय लवकर माझ्याकडे येणार आहे. ते माझ्या वयात यायला आता काही खूप टाइम आहे. 20व्या 22व्या 25व्या वर्षी लग्न करतील, 27व्या 28व्या वर्षी त्यांच्या वयाच्या तिशीत त्यांना समजणारं अपत्य त्यांच्या घरी असणार आहे. आणि हे त्या रोलमध्ये जेव्हा येतील ना, तेव्हा प्रॉब्लेम सुरू होईल. सुदैवानी काही लोक आहेत माझ्या आसपास, माझ्या सकट, की अजून आमच्या घरी ते सुरू नाहीये. आणि मी रोज प्रयत्न करतो, कारण सिंगल डेच प्रॅक्टिस करायची. मी माझ्या मुलाला किंवा मुलीला आज शिकवलं आणि ती जिंदगीभर तेच पाळणारे असं होणार नाही. मला माझं वागणूक रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी, भले नाटकी पद्धतीत का नसो, मला पण खूप खोड्या आहेत, पण मला आता नाही शोभत आहे ना, तर मला ते नाही वागायचे आणि करावं लागणार. मी माझ्या ऑफिसच्या ठिकाणी कसा नीट वागतो, खटाखट शर्ट बीट, मी पेन नीट करतो, मी नीट बोलतो, बॉसच्या समोर चेस्ट आउट क्लिअर उभा, मी खांदे पाडून नाही उभं राहत. हे मी का करतो, पगार मिळतो म्हणून, आणि मला दाखवायचं असतं
की मी चांगला हे बरं का तुमचा एम्प्लॉई म्हणजे काहीतरी अप्रेझलचं बघ, तर माझं अप्रेझल रोज आहे घरात. मला माझ्या मुलांसमोर, माझ्या मिसेस सोबत, आईसोबत ठीक आहे ना, काही मतभेद असतील पण नीटच वागायचं. जर लेकरं समोर ठीक आहे, त्याचा अर्थ उलट वाईट वागा असं नाही, पण एक काळ असं येईल ना की माझं हा नाटकी नीट वागणं कधी नैसर्गिक होऊन जाईल कळणार नाही.